नुकत्याच झालेल्या लातूर लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार म्हणून सुधाकरराव श्रृंगारे यांनी निवडणूक लढवली आणि अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून सुधाकरराव श्रृंगारे यांना 3518 चे मताधिक्य मिळाले। सदर मताधिक्याचे सर्व श्रेय भारतीय जनता पक्षाच्या मेहनतीचे असून महायुतीमधील इतर घटक पक्षाने श्रेय लाटण्याचा केविलवाना प्रयत्न करू नये असे टीकात्मक प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी केले आहे। महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांचा या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला काहीच मदत झाली नसल्याचेही देशमुख म्हणाले। आमदार बाबासाहेब पाटील यांचे गाव असलेल्या शिरूर ताजबंद येथून सुद्धा काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले आहे। महायुतीचे उमेदवार सुधाकरराव श्रृंगारे यांना जे काही मताधिक्य अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून मिळाले आहे ते फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळेच असून याचे श्रेय महायुतीमधील इतर कोणत्याही घटक पक्षाच्या नेत्यांनी घेऊ नये असेही शेवटी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी सांगितले। या संदर्भात जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांना आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून फोनद्वारे संपर्क साधून आपण व्यक्त केलेल्या मतावर ठाम आहात का असा सवाल विचारला असता आमदार महोदयांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा भाजपाला कुठेही सहकार्य केले नसल्याची देशमुख यांनी माहिती दिली। या सर्व माहितीची खात्री करून आमदार महोदयांना देखील आम्ही फोनद्वारे संपर्क साधला आणि देशमुख यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता हा विषय श्रेयाचा नसून विजयाचे भागीदार सर्वच राहतात, अपयशाचा भागीदार कोणीच राहत नाही, फक्त उमेदवार असतो। आम्ही जिथे जातो तिथे प्रामाणिकपणे काम करतो, शेवटी त्यांचे नशीब आमचे हातगुण असे म्हणत त्यांच्या या शाब्दिक टीकेला उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही असे आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले। आवाज बहुजनांचा।